नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला घेऊन चाललो आहे सह्याद्रीमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। सर्वप्रथम आम्हाला लागला तो बारी हा घाट। मित्रांनो, बारी या घाटामध्ये वातावरण होतं काय अशा प्रकारे, आणि बारी हा घाट म्हणल्यावरती वळणावळणाची रस्ते आणि हिरवळ झाडांनी बहरले। मित्रांनो, घाट चढून गेल्यावरती पुढे होती ती भाताची शेती। अशा वळणावळ रस्त्याच्या पुढे लागले ते शेंडी गाव, आणि शेंडी गावच्या आधी होते भाताची शेती। मित्रांनो, आम्ही वारंगुशी फाट्यावरतून टर्न घेऊन राईट साईडला टर्न घेतला आणि पुढच्या दिशेने निघालो, जो की भंडारदरा डॅमच्या साईडला रस्ता जातो। मित्रांनो, हे होतं भात शेतीचं। मित्रांनो, ही होती माझ्या भावाची गाडी आणि आम्ही हीच गाडी घेऊन चाललो होतो फिरायला। मित्रांनो, पुढे आल्यानंतर आम्हाला लागलं हे कॉलेज, सह्याद्रीमधील हे एक कदाचित एकमेव कॉलेज असेल की जे सह्याद्रीमध्ये आणि एवढ्या शांत ठिकाणी आहे। कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, कोण कोण ह्या कॉलेजमध्ये शिकत आहे। मित्रांनो, ह्या कॉलेजच्या पुढे गेलो आम्ही। पुढच्या दिशेने गेल्याच्या नंतर आम्हाला लागले एक गेट, जिथे फॉरेस्ट खात्याचे काही माणसं होते, जे की इथं पर्यटकांकडून पावती घेत होते। मित्रांनो, आम्ही पण इथं पावती दिली आणि पुढील माहिती घेतली। पुढची माहिती मिळाल्यावरती आमचं मन बहरून गेलं। खूप इच्छा होत होती पुढे जाण्याची आणि सह्याद्री फिरण्याची। मित्रांनो, सह्याद्रीचा आनंद घ्यायचा असेल तर भंडारदऱ्याला या। भंडारदऱ्याला अशा प्रकारे मित्रांनो, हा समोर आहे भंडारदरा डॅम आणि भंडारदरा डॅमच्या साईडला आहे ह्या पर्वतरांगा आणि डॅम मध्ये होतं हे एक छोटंसं बेट। मित्रांनो, एवढंच बघायचं नाही तर व्हिडिओमध्ये अजून पुढे खूप काय आहे बघण्यासारखं। मित्रांनो, समोर दिसत होतं तर कळसुबाई शिखर। कळसुबाई शिखर, कळसुबाईच्या शिखराजवळ होता तो साकेरा किल्ला, आणि पुढे पण होते अनेक किल्ले। मित्रांनो, हा रस्ता खूप छान होता, कारण डॅमच्या कडेकडेने होता आणि वळणाचा रस्ता होता। मित्रांनो, ज्याला कोणाला शांत ठिकाणी राहायचं असेल ना, तर त्यांनी या इकडे भंडारदरा साईडला सह्याद्रीमध्ये फिरण्यासाठी। मित्रांनो, ही समोर होते ही गड किल्ल्यांची होती एक रांग। मित्रांनो, ह्या गड किल्ल्यांच्या रांगेमध्ये होते कळसुबाई, साकेरा, शिंदोळा, बैलघाट्या, किरडा, काटेरा, नवरा नवरी, बाभोन, अलंग, मलंग, कुलंग, छोटा कुलंग। मित्रांनो, हे होते या सह्याद्रीमध्ये किल्ले बघता बघता फायनली आम्ही पोहोचलो आहे लवळवाडी। मित्रांनो, लवळवाडीमध्ये बघता गर्दी किती आहे।
आज होता रविवारमुळे गर्दी पण खूपच होती आणि सह्याद्री एवढं मस्त वातावरण होतं की आज विषयच नाही. सर्वांचीच गर्दी इकडे जमलेली होती. अशा छानशा ठिकाणावरती रोज खूप सारे पर्यटक येऊन जातात. मित्रांनो, पाठीमागे दिसतोय तो माझा रतनगड, जो की सह्याद्रीचा रत्न म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, इथं आल्याच्या नंतर तुम्हाला पार्किंगला पण व्यवस्था केलेली आहे आणि राहण्याची देखील सोय केली जाते. अनेक ठिकाणी तुम्हाला हॉटेल वगैरे भेटतील, राहण्याची सोय होईल, जेवणाची पण सोय होईल. मित्रांनो, अशा प्रकारे इथला नजारा आहे. मित्रांनो, हे काका जर ह्या वयामध्ये इथं येऊ शकता तर तुम्ही का नाही? मित्रांनो, सह्याद्रीमध्ये फिरण्यासाठी वयाची नाही तर मनाची इच्छा असली पाहिजे, तर सह्याद्रीचा आनंद घेता येईल मित्रांनो तुम्हाला. मित्रांनो, हा आहे अलंग किल्ला. मित्रांनो, आम्ही तेथील सिक्युरिटीकडून परवानगी घेतली गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करण्याची, कारण आम्हाला काढायचे ते गाडीचे व्हिडिओ आणि फोटो. मित्रांनो, परवानगी तर घेतली, आम्ही फोटो वगैरे काढले. मित्रांनो, तिकडे आला होता अचानक पावसामुळे आमची झाली होती लपायची फजिती, कारण आम्ही कुठलीच सोय केली नव्हती. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक